नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डची ई-के-वाय-सी करायची आहे तर आपण घरबसल्याच करू शकता। ते कशा प्रकारे जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपल्या प्ले स्टोअरमधून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे, मेरा ई-के-वाय-सी नावाचे। स्क्रीनवर बघू शकता आपण, हे या प्रकारे ॲप आहे, मी डाउनलोड केलेलं आहे। आपल्याला ते प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर मेरा ई-के-वाय-सी ओपन केल्यानंतर लगेचच आपल्याला डाउनलोड करण्यासाठी आधार फेस आयडी हे फक्त डाउनलोड करून सोडून द्यायचं आहे, हे ओपन होणार नाही। त्यानंतर मेरा ई-के-वाय-सी हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला पर्याय येतील, त्यापैकी आपण महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे। व्हेरीफाय लोकेशन नंतर आपल्याला या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीचं ई-के-वाय-सी करायचं आहे त्याचा आधार नंबर जो आहे या कॉलममध्ये आपल्याला टाकायचा आहे। आधार कार्ड सबमिट केल्यानंतर सेंड ओ-टी-पी करायचा होईल। त्यानंतर आपल्याला एक ओ-टी-पी येईल, त्या ओ-टी-पी इथं सबमिट करायचा आहे। ओ-टी-पी सबमिट करून खाली जो आपल्याला कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथं टाकायचा आहे। आपल्याला कॅप्चा पूर्ण टाकून झाल्यानंतर सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर आपल्याला अशा प्रकारे दिसेल, पैकी ई-के-वाय-सी स्टेटस जे आहे आपल्याला ब्लँक दिसेल। त्याच्या खाली जो फेस ई-के-वाय-सी दिसेल त्या बटनाला आपण क्लिक करायचं आहे। फेस ई-के-वाय-सी क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉपअप येईल, त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करायचं आहे। ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला आपलं फेस या प्रकारे दिसेल, डोळे, अशा प्रकारे आपलं ई-के-वाय-सी होईल। यस ई-के-वाय-सी दिसेल।